अर्थातच पाहिलं तर एक प्रतिभावाची महिला आहे त्या शेतीमध्ये आपल्या पतीच्या सासऱ्यांच्या किंवा वडिलांच्या मालकीच्या शेतीत जेव्हा काम करतात तेव्हा 20 पगारी काम केलं जातं. आता हा सगळा डेटा पाहिल्याच्या नंतर आपण थोडक्यात आपल्याकडची परिस्थिती समजून घेण्यासाठी इथे स्त्रिया आणि पुरुष यांच्या श्रम आणि उत्पन्न विभागणी केलेली आहे. जसं मगाशी मॅडमनी सांगितलं तसंच आपल्यापैकी कोणी एकाने उठून हा तक्ता वाचून थोडक्यात सांगितलं तर चांगलं होईल. कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल तर तुम्ही सांगू शकता. यामध्ये स्त्रिया कोणते काम करतात आणि पुरुष कोणते काम करतात आणि त्यामधून त्याला कोणतं उत्पन्न किती उत्पन्न मिळतं कोणी सांगू शकेल का? तुम्ही सांगा. थोडक्यात काय घरात झाडलोट स्वच्छता जमिनीची मशागत या सगळ्या झाडलोट काय म्हणतो असं आपल्याला आता सांगितलं. तुम्ही सांगा. आपल्या व्यक्ती पाहूया. स्त्रिया आणि पुरुष यांच्यात उत्पन्नाचे उत्पन्न कामाची जबाबदारी याला झाडलोट स्त्री करते. नंतर जमिनीची मशागत दोघेही करतात. ट्रॅक्टरने शेताची नांगरणी पुरुष करतो. मुले वृद्धांची देखभाल स्त्री पण करते पुरुष पण करतो. लावणी स्त्री पण करते पुरुषही करते. शेतात शेती दोघेही करतात. नंतर शेतात पुरवणी दोघंही करतात. घरात स्वयंपाक स्त्री नसेल तर पुरुषही करतो. घरासाठी सरपंच गोळा करणे ही दोन्ही कामं पुरुष स्त्री दोघेही करतात. पिकाची काढणी जोडणी दोघेही करतात. पिकाची फवारणी दोघेही करतात. आता ऐका, हे आता तुम्ही